टाळली जागती महान वृद्धपण हे टाळली जागती महान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान पतितांना पावन करीते दया तुझी थोर पतितांना पावन करीते दया तुझी थोर कसा येऊ चरणाजवळी अपराधी घोर क्षमा करी क्षमा करी क्षमा करी पा विठ्ठला अंगी नाही त्राण क्षमा करी पा विठ्ठला अंगी नाही त्राण मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान तरले ते संत तुझिया नामे अनंत तरले ते संत तुझिया नामे अनंत दत्ता म्हणे येता जवळी जीवनाचा अंत तुझे रूप राहुने ती सोडिता मी प्राण तुझे रूप राहुने ती सोडिता मी प्राण मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान तुला साध आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली रात्रंदिनी घेतला पावला निवसा
तुझे रूप द्या जाणीव मजला पावलो पावली, जाणीव मजला पावलो पावली, माझी माऊली माझी माऊली माझी माऊली, विठू माझी माऊली विठू माझी माऊली. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. जशक विषाचे शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना.
इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बांटे सभी को, सबका जीवन आर्या अशोक केलकर या भगिनीनं 101 रुपयाचं दान दिलेलं आहे. पालखी ऋणी आहे. काय सांगितलं? मोठे दैत्य मारले त्रिशूळ घेऊन हाती, चंद्र सूर्याची कानी कुंडले नीत शोभा देती. माझ्या बाईला कुणाला या आदिमाया शक्तीनं कुणाला जन्माला घातलंय, आणि म्हणून आदिमाया शक्ती एक गुणाला श्रेष्ठ आहे. आणि ब्रह्म विष्णू महेश सारी ही तुझीच उत्पत्ती. आदिमाया शक्तीला नमन झालेला आहे. पुढचा विषय शिवपुराणाचा. आणि होणारा आदिमाया शक्ती मुक्ताई देवीचं खरं व्याख्यान. आणि या ठिकाणी मला वाटतं या पेमगर परिसरामध्ये पहिल्यांदाच कलगीतरा होता का अगोदर झाला का नाही, पण माझ्या वारीला तर पहिल्यांदाच संधी आहे. मग पहिले झाले का कार्यक्रम? काही नाही सांगता येत. झाले खाली झाले झाले.
अगदी आपण सुरुवातीपासून करणार आहोत. पंडित तुला सांगतो घ्यावे ऐकून पण एक जी मोठी पोरगी होती ना ती म्हणली मला दुसऱ्याचं कामच नाही. मी जन्माला आले तेव्हापासून मनोभावे त्या भगवान शंकराला वरला. मी भगवान शंकराचेच मागे जाणार. आता बाकीचे गावले मोठमोठे नाही का त्याच्यावर राग निर्माण झाला. म्हणे ते भगवान शंकराला तू वर मला घालू नको हे दाक्षायणी. त्या दाक्षायणीने म्हटलं मला भगवान शंकराने सांगितलेलं त्याच्या ध्यानात राहील. काय केलं अरे राहिला हाता राजाचा मुंडक फसलं पेरगाव ना असं मुंडक राहिलं पेरगावला वरती काढलं. मुंडक तुटून आलं. काय केलं त्याचं मुंडक्याची दिली आहुती यज्ञाकार. त्या यज्ञामध्ये मुंडक्याची आहुती दिली. ह्या गोष्टीला 1000 वर्ष लागली. 1000 असणारे ते दक्ष राजाची प्रसूती नावाची असणारी पत्नी 1000 वर्ष इथून खालचं जे कलेवर आहे म्हणजे प्रेत हे प्रेत आपल्या मांडीवर घेऊन आक्रोश करत राहिली. एक दिवस खाली उतरून आला पाहतो तर आपली सासूबाई आपल्या सासऱ्याचं प्रेत मांडीवर घेऊन रडत आहे. भगवान शंकरानं त्या आपल्या असणाऱ्या सासूमाईला बोलावलं. माते या ठिकाणी कशासाठी आक्रोश करत आहे. तिने जावयाकडे न पाहता म्हटले माझ्या जावयानं असा पुत्र निर्माण केला. त्यांनी माझ्या नवऱ्याचा घात केला. तुला मुंडकच नाही म्हणून मी 1000 वर्ष या ठिकाणी माझ्या मांडीवर त्याचं प्रेत घेऊन बसलेले आहे. भगवान शंकर म्हणतात मातेवर का प्रत्यक्षात भगवान शंकर या ठिकाणी आलेला. त्या प्रसूतीनं पाहिलं खरोखर भगवान शंकर आलेले आहे. माते तुला काय मागायचं असेल ते मागून घे. माता उठली आणि यांनी काय वर दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. म्हणले नवराच नाही तर सौभाग्यवती भाऊ कसं काही करून म्हणले भगवान शंकरांना हा नवरदेव उठवला पाहिजे. कारण वर दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. मग भगवान शंकराजवळ गेले गण चालून आणि म्हणू लागले आता
छोटस मुंडक घेऊन या. चाल रे कायाला गाड्या चाल रे कायाला शाहूकारने संधी दिली त्याबद्दल ह्या मुक्तादेवी मित्र राकेशांमध्ये यायचे ते पैसे नाही तर करवर वैतगुण आणले ते लोक बरमट वाटत मुखात पळून गेले तिथून असं तुमच्यासारखे ते 6 नंबर होते बरोबर झाला प्रश्न विचारला आणि म्हणून मंडळी ते फक्त 6 नंबर सगळ्यांना माहिती आहे आणि दत्ता माडी पुणेकर म्हणतात बाक्या का बाई कळेला काही हे जगाचं वेळ गाळलं मालिक सुद्धा एवढे विद्वान तमाशा कलावंत होते साधे सोपे नव्हते आणि म्हणून तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर झाले कशी गवळून होईल राधा कृष्ण खेळा गोकुळी गरुद त्याला सतोवन
त्या मुलाण्याचं बोकडाचं नातं काय आहे की नाही? आपल्याकडे कापीत आहे का नाही बोकड्या गाव? माझा महाराज सांगितलं म्हणे बोकडे बिकडे काही कापीत नका जाऊ, त्यांना बोलता येतं पण त्यांना कापीत नका जाऊ. पूर्वी लोक कोणता देव असला का त्याला मसोबा समजायचे, बोकाड कापायचे, स्वतः आणायची, पाहुण्या रावड्यांना बोलवायची. आमच्या इथं डोंगरवाडी आहे, तिथे एक मसोबा म्हणून देवस्थान होतं. लोक काय करायचे, आपली घरून शेंगर आणायची, त्याच्यावर वाटायची आणि त्याला असे त्या गोट्या लावायचे ना आपलं भविष्य पाहायचे, उजवीकडे आवी. असं पिढी बदलून चाललं हे काय माहीत नाही. तिथं ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई यांचा एक दिवस मुक्काम झाला होता. त्यांच्या काळात ते रेडिओ बसून चालली होती आळंदीला आणि ते शेंदूर थापता थापता ती लागली अशी मांडी इतकी थापी, लोकांना मोठा देव झाला. आणि एक दिवस अचानक ते सगळं उरतो, त्याच्यातलं ते शेंदूर निघालं, ती धडी पडली खाली पडली. तर आतमध्ये फक्त ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई एका रेडिओ बसून चालली अशी मूर्त होती दगडाची. तिथून पुढं मस्तोबाचा झाला ज्ञानेश्वर. बकरं कापायची बंद झाली, कोंबड्या कापायच्या बंद झाल्या, आता तिथं सप्त भरायला तिथून पुढं. आता एवढीच गोष्ट आहे, मोठं मंदिर झालं. म्हणजे जुनी लोक थोडी आगळी होती, मला हे म्हणायची. जुनी लोकांना देवा धर्माविषयी लई कळत होतं असं काही नाही, पण घरी काही काम नाही म्हणून पुढे बसत होती. पण आत्ताची लोक थोडक्यात कळून घेतात, वाचन करतात, कळून घेतात, मोबाईलला पाहतात. शंकर आणि पार्वती. मग पार्वतीनं सहज असं देवाला विचारा, देवा एकच झालं ते कच झालं, ते देवाने सांगावं. पार्वती अर्धी अंगी म्हणून तिला बुद्धी पण अर्धीच, एवढं पूर्ण बुद्धीची नव्हती. मग शंकर तिला पूर्ण तोला नेण्याचं काम करायचं असा ग्रंथामध्ये विषय आहे की नाही. ज्या वेळेला पार्वती म्हणली देवा तुम्हाला सगळी दुनिया पूजिती आणि तुम्ही लोकांचं भजन करता, आता तुमचा देव कोणचा आहे? ते म्हणजे तुला नाही सांगता येणार, पण ते एकांत स्थान पाहिजे. मग एकांत स्थानी घेऊन गेली, जिथं चिडी मुंगी नाही अशा ठिकाणी घेऊन गेले. सांगू लागले. पार्वती ऐकत राहिली. ज्या वेळेला खरं सांगताना पुढं जवळजवळ आली, त्यानंतर पाहिलं तर ही झोपी गेली होती, म्हणजे हिला काहीच माहिती नाही. ही अशी जाती झोपी ती त्यावेळेला झोपली, ती अजूनही झोपलेली. रामदास गुण खरं बोलल्यावर सगळ्याला राग येतो. आणि म्हणून नामात काही बोलली कशी जरी असली तरी अर्ध होत. आमच्या मायला मंडळीनं कधी राग बोलू नये, कारण शास्त्र बोलत, रामदास गुण बोलत नाही. कलगी म्हणजे स्त्री आणि तुला म्हणजे उदासलेली पुरुष, आणि याला म्हणतात कलगी. त्या नवनाथ काळाच्या काय आपल्या बापाच्या रांगाला नांगर नाही लावतात, पण शास्त्र असं त्याला कोण काय करणार. आणि म्हणून ही झोपी गेलेली कलगी ज्ञानाने अर्धी राहिली. अशा वेळेला ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून ही दक्षाची उत्पन्न झाली, दक्षाची उत्पन्न. त्या दक्षाला राज्य दिले त्या ब्रह्मदेवानं. दक्ष राजाची परिस्थिती अशी होती, पहिले त्याला 2000 मुलं होती. कोणाला? दक्ष राजाला. पण नारद त्यांना भेटला. नारदाने सगळे सप्तलोकात नेले, त्यांना सान्निध्य देऊन टाकली. म्हणजे ती यात सनातन जो धर्म होतो ना, आपण हा सनातन धर्म दिला. हे 2000 मुलं दीक्षा दिली. पुन्हा 1000 झाले.
भिकारीच्या मागे लागली, ज्याला हात राहिला पाक राहिला नाही तो वाघाच्या कातडीवर बसतो. भिक्षा मागायचं एक करोडकी जवळ आहे, वाघाचं चांबड पांघरून तो बसतो. जाता जमिनीला ते मेलेले माणसाचे राखलं तसे भिकारीच्या मागे माझी मुलगी लागली असा हस्त केला दक्ष राजे. आणि तिला सांगितलं तुला जायचं तर जा, पुन्हा माझं तोंड पाहू नको, माझ्या नगरीत येऊ नको. नवनाथ काय आजही मुली जर बापाप्रमाणे जर नाही वागल्या तर बाप म्हणतो जा निघून, तुला पुढे जायचं, पुन्हा मागे येऊ नको. पण पुढे गेले पुन्हा मागे ठेस लागले, तिला कळतं बाप काय. आणि अशा वेळेला ती दाक्षिणी निघून गेली. पहिला परत ती शंकराच्या जवळ जाऊन बसली. दक्ष राजाने पुत्र कामेष्टी यत्न मानला, विमानाने देव त्या ठिकाणी जावं लागले. मग म्हणू लागली देवा माझ्या बापाच्या घरी फार मोठा यज्ञ आहे, आपण यज्ञावर जाऊ. जिने हाकलून दिली ती मग माझ्या बापाच्या घरी जाऊ. मग शंकर म्हणाले जिथं निमंत्रण नाही तिथं जाऊ नये. तिला असा प्रश्न पडला जिथं निमंत्रण नाही तिथं जाऊ नये. सगळ्या जगात निमंत्रण दिलं, फक्त दोनच माणसाला निमंत्रण नाही, दक्षिणीला आणि शंकरला, दोन निमंत्रण नाही. मग शंकरला म्हणते आपण जाऊ. शंकर म्हणते जिथं निमंत्रण नाही तिथं जाऊ नये. दोघा जणांचा वाद केला आणि रागाने शंकर म्हणले तुला जायचं तर जा म्हणे, तुझा बाप माझ नाही. ती काय म्हणली बापाच्या घरी जागा निमंत्रण लागत नाही. आईकडे गेली, आईला बॉटल धरली, बापाने नेली आणि बापाने मुंडकं फिरावलं उलट. का आली काय संबंध तुझा यायचा, तुला हाकलून दिली. आणि मग तिला असं झालं शंकर म्हणतो ते जाऊ नको, त्याचं ऐकलं नाही. इकडं बाप म्हणतो का आली, तुला निमंत्रण नाही, आता मागं जा तर जाऊ नको म्हणतो. ते कसं काय जायचं, इथं राहा तर कसं काय राहायचं. आत्महत्येचा निर्णय घेतला तुमच्या कलगीना, तुमच्या कलगीना पामामध्ये हो उडी टाकली न गेली मरून. रागाने व शंकर पोपले आले की धावून, आले की धावून. आणि दक्ष राजाचं त्या नंदीच लागलंय भागान. सोडलं शंकर भगवंताच्या खांद्यावरती ज्या देवीचं प्रीत होतं त्या आरफावर जळालेलं होतं त्या दक्षिणेचं, याचे तुकडे तुकडे केले. शंकर असा त्रिभुवना फिरत असताना त्या खांद्यावरच्या प्रीताचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी एक एक देवी निर्माण झाली. 52 शक्तीपीठ पंडिता झाले तर निर्माण, झाले तर निर्माण. आणि त्याचा भाग म्हणून एक मुक्ताबाई जन्मतीचा झाला. मी काय म्हणलं मग बाबांनी काय सांगितलं होतं, हे जे पार्वतीची दक्षिणी जी होती आदेश बेलकर साहेब ज्यांनी कलगीतुरा ठोला पार्टीला 100 रुपये देणगी दिली, आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. साहेबांनी या पार्टीला दिलेल्या देणगीबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. मग बाबांनी काय सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज सोयाबीन पेरायचं, आपलं पाहिजे वाटाणा पेरायचा, पैशाचे पोते भरायचे, नवनाथ काढायला आणून द्यायची. तर पावंडे अशा वेळेला देव खऱ्या अर्थाने ते प्रीत विष्णू नष्ट केलं सुदर्शन चक्राने, 52 शक्तीपीठ झाले. पण इकडं भगवान शंकरांनी जटा आपटल्या, जटेतून पोरग निर्माण झालं आणि त्यांनी त्या दक्षाचं मुंडकं उडवलं. आणि ती यात्रा निघाली दक्षाची मरणामध्ये जाणं, त्याच्यासाठी व सरानं बसलं ऐका पुराण.